हॅलो, नमस्कार. PYQs ॲनालिसिस सिरीज आपण बघतो आहोत. या लेक्चरमध्ये आपण राज्यव्यवस्था किंवा इंडियन पॉलिटीच्या अनुषंगाने 2018मध्ये आयोगाने जे राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्न विचारलेले आहेत, सो त्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी आपण करणार आहोत. सो सखोल विश्लेषण आपण करूयात. सो लेट अस स्टार्ट. सुरू करूयात. पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच केंद्र राज्य संबंध या प्रकरणाअंतर्गत जे काही इंटरस्टेट काउन्सिल असतील किंवा आंतरराज्य पाणी वाटपाच्या संदर्भात जे काही डिस्प्यूट मॅनेजमेंट असेल, सो त्या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही. ओके, सो थोडक्यात कर्नाटकचा या दिलेल्या पर्यायापैकी कुठल्या पाणी वाटप तंटामध्ये समावेश आहे आणि कुठल्या पाणी वाटप तंट्यामध्ये समावेश नाही. पर्याय दिले गेलेले आहे, वंशधारा पाणी वाटप तंटा, गोदावरी पाणी वाटप तंटा, महादई पाणी वाटप तंटा आणि कृष्ण पाणी वाटप तंटा. आता ह्या जे काही पाणी वाटपच्या संदर्भात जे काही विवाद होतात, सो त्या संदर्भात आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन आहे का? तर नक्कीच आहे. त्यासाठी काय प्रोव्हिजन देण्यात आलेलं आहे? सो यू कॅन सी हिअर, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकंदरीतच भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 आणि केंद्र राज्य संबंध, बेसिकली हा प्रश्न एकंदरीत या केंद्र राज्य संबंध अंतर्गत किंवा या प्रकरणाअंतर्गत विचारण्यात आलेला आहे. ओके, सो या 262 कलमाअंतर्गत एकंदरीतच आंतरराज्य नदी किंवा नदी खोऱ्यातील पाणी वाटपाच्या संदर्भात जे काही विवाद असतील, सो त्या विवादांच्या निवाड्यासंदर्भात एकंदरीत या 262 अंतर्गत उल्लेख करण्यात आलेला आहे. काय दिलं गेलेलं आहे या 262 या कलमाअंतर्गत किंवा या कलमामध्ये? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आता संसदेच्या कायद्याद्वारे किंवा कायद्याद्वारे, सो संसदेला एकंदरीतच कायदा निर्माण करून कशासाठी कायदा निर्माण केला जाऊ शकतो? सो कोणत्याही आंतरराज्य नदी असेल किंवा नदी खोऱ्याचा पाण्याचा वापर असेल, वाटप असेल, नियंत्रण असेल, सो याविषयीचे जे काही विवाद होतात, तर ते विवाद सोडवण्यासाठी म्हणून तरतूद करण्याचा किंवा तशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर संसदेला देण्यात आलेला आहे. सो ते एक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. सो संसदेला कायदा तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच 262 अंडर क्लॉज 2 मध्ये संसद कायद्याद्वारे अशा जलविवादांबाबत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर जे काही न्यायालय आहेत, सो त्या न्यायालयाच्या हस्तक्षेपाला विरोध करू शकतो किंवा जे काही अधिकार क्षेत्र आहेत तर त्याला या जलविवादाच्या संदर्भात जे काही न्यायाधिकरण स्थापन झालेलं आहे किंवा जलविवादाच्या संदर्भात जे काही प्रश्न उपस्थित झालेले असतील, सो अशा वेळेस न्यायालयाला या बाबतीत वगळू शकते किंवा त्याचे जे काही हस्तक्षेप आहेत तर ते संसद कायद्याद्वारे न्यायालयाच्या हस्तक्षेपाला अमान्य करू शकतो. ओके, सो तेच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालय असो की इतर कोणतेही न्यायालय असो, सो ते अमान्य करू शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता याच कलम 262चा वापर करून संसदेने एक कायदा पारित केलेला आहे, ज्याला आंतरराज्य जलविवाद कायदा म्हटला जातो. कधी पारित करण्यात आलेला आहे? तर 1956 हा कायदा पारित करण्यात आलेला होता. समजा 2 किंवा अधिक राज्यांमध्ये एखाद्या नदीच्या पाणी वाटपावरून मतभेद झालेलं असेल किंवा वाद निर्माण झालेला असेल, सो अशा वेळेस केंद्र सरकारला, सो अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे या कायद्यानुसार? तर केंद्र सरकारला विशेष जलविवाद न्यायाधिकरण, ज्याला इंग्लिशमध्ये वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल्स, ओके, सो वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल्स जे आहे तर ते स्थापन करण्याचा अधिकार या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. सो हा कायदा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आंतरराज्य जलविवाद कायदा 1956 यानुसार न्यायाधिकरणाचा, आता जी काही न्यायाधिकरण केंद्र सरकारद्वारे जे स्थापन केले जाईल, सो त्या न्यायाधिकरणाचा निर्णय कसा असेल? तर अंतिम स्वरूपाचा असेल. सो दोन्ही राज्यांवर काय असेल? तर बंधनकारक असेल. अशा प्रकारचा जे काही निर्णय आहे तर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो न्यायाधिकरणाचा निर्णय काय असेल? अंतिम असेल आणि दोन्ही राज्यांवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात जर बघितलं तर महाराष्ट्राचा संबंध असणारे जे काही जलविवाद न्यायाधिकरण आहे तर त्याच्यामध्ये गोदावरी जलविवाद न्यायाधिकरण जे 1969 निर्माण करण्यात आलेलं होतं किंवा गोदावरी पाणी वाटपाच्या संदर्भात जो काही संघर्ष होता तर त्यासाठी म्हणून हा गोदावरी जल न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा आणि कर्नाटक, सो या राज्यांचा समावेश होतो आहे. त्यानंतर परत
कृष्णा जलविवादाच्या संदर्भात देखील महाराष्ट्राचा समावेश असणारा हा न्यायाधिकरण आहे. दोनदा स्थापन झालेलं आहे. एक वेळा सुरुवातीला 1969 पहिल्यांदा कृष्णा जलविवाद न्यायाधिकरण स्थापन झालेलं होतं. त्यानंतर परत 2004 जे काही न्यायाधिकरण आहे ते स्थापन झालेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होतो किंवा या राज्यांचे जे काही प्रश्न आहेत तर ते या कृष्णा नदीच्या संदर्भात दिसून येतात किंवा कृष्णा नदीच्या संदर्भात असल्या कारणामुळे या तीनही राज्यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. यासोबतच आणखी एका जल म्हणण्यापेक्षा एकंदरीत जे काही जलविवाद न्यायाधिकरण आहे तर त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. दॅट इज महादायी नदी जे काही जलविवाद न्यायाधिकरण आहे सो त्या संदर्भात 2010 स्थापन झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गोवा, त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र आणि कर्नाटक सो या तीनही राज्यांचा संबंध किंवा तीनही राज्य या महादायी नदी पाणी वाटप जे काही न्यायाधिकरण आहे सो त्याच्याशी संबंधित होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता या एक्सेल शीटच्या माध्यमातून हे जे काही एक चार्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. सो यामध्ये तुमच्या लक्षात येणार आहे कृष्णा नदीच्या संदर्भात सर्वात आधी 1969 स्थापन झालेलं होतं. RS बच्छावत हे त्याचे अध्यक्ष होते आणि निकाल जो आहे तो मे 1976 देण्यात आलेला होता. याच्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांचा समावेश या जलविवादाच्या संदर्भात होतं जे न्यायाधिकरण स्थापन झालेलं होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर गोदावरी नदीमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिसा आणि तेलंगणा. ओके, सो लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये गोदावरी नदीमध्ये मध्य प्रदेशचा देखील समावेश आहे, ओडिसाचा देखील समावेश आहे. ओके, बाकी इतर राज्य जवळचे असल्या कारणामुळे आपण ते लक्षात ठेवू शकतो. सो गोदावरी नदीच्या संदर्भात आपल्याला जे काही अपवाद आपल्याला वाटू शकतो की या राज्यांचा समावेश असेल का. ओके, सो अशा वेळेस लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक आणि ओडिसाचा देखील समावेश या गोदावरी नदीच्या संदर्भात जे काही जल न्यायाधिकरण स्थापन झालेलं आहे 1969 सो त्यामध्ये या राज्यांचा देखील समावेश होत आहे. सो निकाल देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. सुरुवातीला कृष्णा नदीच्या संदर्भात पहिला जो काही जलविवाद न्यायाधिकरण स्थापन झालेलं होतं सो त्याचा निकाल मे 1976 देण्यात आलेलं होतं. ओके, त्यानंतर गोदावरी नदीच्या संदर्भात जे काही जलविवाद न्यायाधिकरण स्थापन झालेलं आहे त्याचा निकाल जुलै 1980 निकाली काढण्यात आलेलं होतं. नर्मदा नदीच्या संदर्भात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. ओके, सो नर्मदा नदीच्या संदर्भात एकंदरीतच राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र सो या राज्यांचा समावेश होत आहे. सो महाराष्ट्राचा अगेन नर्मदा नदीच्या संदर्भात देखील समावेश होत आहे ऑक्टोबर 1969 आणि निकाल 1979. त्यानंतर रवी आणि बियास या नद्यांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. ओके, सो पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश हा रवी बियास नद्यांच्या एकंदरीतच पाणी वाटपासंदर्भात जे काही न्यायाधिकरण स्थापन झालेलं होतं 1986 सो त्यामध्ये या राज्यांचा एकंदरीत समावेश झालेला आहे. कावेरी नदीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर कावेरीमध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी सो या राज्यांचा समावेश आहे. कावेरी नदी वाटपच्या संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झालेलं होतं सो त्या संदर्भातला जून 1990 न्यायाधिकरण स्थापन झालेलं होतं. त्यानंतर कृष्णा नदीच्या संदर्भात 2004 ज्याचे अध्यक्ष होते ब्रिजेश कुमार. सो याच्यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा ज्या आधीच आपण बघितलेलं आहे. महादायी नदी याच्यामध्ये गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र. ओके, सो या तीन राज्यांचा समावेश होतो. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र. बरोबर. सो याची स्थापना 2010 झालेली आहे आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, कावेरी नदीवर त्यानंतर महादायी नदीवर च्या संदर्भात देखील प्रश्न विचारून झालेला आहे. 2010 स्थापन झालेलं होतं. वंशधारा नदीच्या संदर्भात आंध्र प्रदेश आणि ओडिसा. ओके, सो वंशधाराच्या संदर्भात आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा समावेश या वंशधारा नदी जल विवाद न्यायाधिकरणामध्ये समावेश होत आहे. 2010 स्थापन झालेलं होतं. आणि अलीकडे 2018 महानदी जी आहे जी छत्तीसगड ओडिसा बॉर्डरवरून वाहणारी जी काही नदी आहे सो त्या नदीच्या संदर्भात त्या नदीच्या पाणी वाटपासंदर्भात छत्तीसगड आणि ओडिसा या दोन राज्यांमध्ये संघर्ष आहे आणि त्यासाठी म्हणून 2018 न्यायमूर्ती AM खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली जे काही महान नदीच्या संदर्भात जल न्यायाधिकरण आहे तर ते स्थापन झालेलं आहे. सो आतापर्यंत जर आपण बघितलं तर साधारणतः 9 आंतरराज्य जी काही जलविवाद न्यायाधिकरण आहे. ओके, सो या ठिकाणी न्यायाधिकरण आहे लक्षात ठेवायचं आहे. न्यायाधिकरण स्थापन झालेलं आहे सो ते एक लक्षात ठेवायचं आहे.
ओके. आता आपल्याला काय विचारलेलं होतं, तर कर्नाटकचा समावेश नाही. कर्नाटकचा समावेश कोणत्या पाणी तंट्यामध्ये जे काही न्यायाधिकरण स्थापन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये नाही. वंशधारामध्ये आहे का? वंशधारामध्ये जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश आणि ओडिसा यांचा समावेश होतो. सो या ठिकाणी कर्नाटकचा समावेश नाही. सो पहिलाच पर्याय या ठिकाणी काय असणार आहे, तर योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो गोदावरीमध्ये देखील आपल्याला दिसून येतो कर्नाटकचा समावेश गोदावरी पाणी वाटपाच्या संदर्भात. सो गोदावरी आणि याच्यामध्ये कर्नाटकचा समावेश आहे का? येस ऑफकोर्स आहे. महादाईच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो कर्नाटकचा समावेश. त्यानंतर कृष्णा नदीच्या संदर्भात देखील आपल्याला कर्नाटक जो आहे तर तो पाठ एकंदरीतच या ठिकाणी या नदी वाटपाच्या संदर्भात जे काही न्यायाधिकरण आहे तर त्याचा भाग आहे. मात्र वंशधारा पाणी वाटपच्या संदर्भात कर्नाटकचा समावेश नाही, तर ते आंध्र प्रदेश आणि ओडिसा, सो या 2 राज्यांसंदर्भात आपल्याला दिसून येतो. ते एक लक्षात ठेवायचं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर मूलभूत हक्काच्या अनुषंगाने किंवा मूलभूत हक्क या प्रकरणाअंतर्गत फंडामेंटल राईट्स या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा, ओके, सो भारतीय संविधानाचा आत्मा कोणत्या कलमास म्हटलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी एकंदरीतच विचारण्यात आलेला आहे. पर्याय दिलेला आहे कलम 19, कलम 21, कलम 51 आणि कलम 32. सो भारतीय राज्यघटनेतील कलम 32 जे आहे तर त्याला एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं होतं, तर भारतीय संविधानाचा आत्मा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट देताना एकंदरीतच या कलमाच्या अनुषंगाने किंवा कलमाचे महत्त्व सांगताना काय म्हटलं होतं, जर मला विचारले की घटनेचे कोणते कलम सर्वात महत्त्वाचे आहे, ज्याच्याशिवाय संपूर्ण घटना व्यर्थ ठरेल, तर मी कलम 32चे नाव घेईन, कारण हा घटनेचा आत्मा आणि हृदय आहे. ओके. आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये जर तुम्ही असाल मेन्सला, तर मूलभूत हक्कांच्या एकंदरीतच उल्लंघनाच्या संदर्भात किंवा मूलभूत हक्कांचे जे डावलल्या गेल्याच्या नंतर आपण घटनात्मक उपाययोजनेच्या माध्यमातून किंवा कलम 32च्या माध्यमातून ते परत मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये जेव्हा रिट पिटिशन दाखल करतो, सो अशा वेळेस च्या संदर्भात अशा स्वरूपातला प्रश्न जर आपल्याला विचारलेला असेल तर या स्टेटमेंटचा उल्लेख आपण करू शकतो. ओके. सो आणि इट कुड बी व्हेरी हेल्पफुल टू गेन मार्क्स. सो ते एक या ठिकाणी तुमच्यासाठी असू शकतो. अदरवाईज तुम्हाला 19, 21, 51 आणि कलम 32च्या अनुषंगाने कलम 32 या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कलम 32ला एकंदरीतच घटनेचा आत्मा किंवा घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलं गेलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. आता कलम 32च्या संदर्भात ज्या काही एकंदरीत अत्यंत महत्त्वाच्या ज्या आहेत, सो त्याचा विषय आपण चर्चा करूयात. एक स्लाईड आणि तुमचं यावरचं जे काही घटनात्मक उपाययोजनेचा अधिकाराच्या संदर्भात किंवा घटनात्मक उपाययोजना करण्याचा जो काही हक्क आहे, सो तो या ठिकाणी क्लिअर होणार आहे. ओके. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आपण जाऊयात. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 हा सर्वात महत्त्वाचा स्तंभ मानला जातो. कलम 32 आणि कलम 226. सो कलम 32 हे सर्वोच्च न्यायालयाला, तर कलम 226द्वारे उच्च न्यायालयामध्ये आपण रिट पिटिशन एकंदरीतच आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन एखाद्या व्यक्तीकडून, संस्थेकडून किंवा इवन गव्हर्नमेंटकडून झालेलं असेल, सो अशा वेळेस ते मूलभूत हक्क परत मिळवण्यासाठी किंवा त्याच्या अंतर्गत जे काही आपल्याला अधिकार मिळालेला आहे, तर ते परत मिळवण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये रिस्पेक्टिव्हली जाऊ शकतो या कलमांच्या आधारावर. ओके. सो तेच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आताच आपण हे बघितलेलं आहे. मूलभूत हक्कांसाठी थेट न्यायालयात आपल्याला दाद मागता येतो. ते एक स्वतः मूलभूत हक्क आहे. सो कलम 32चाच जर उल्लंघन होत असेल, तर या कलम 32च्या अनुषंगाने देखील आपण जाऊ शकतो, बिकॉज इटसेल्फ इज अ फंडामेंटल राईट्स. ओके. सो भारताच्या न्यायव्यवस्थेची शक्ती आणि आत्मा म्हणून या कलम 32कडे बघितलं जातं. आता याच्यामध्ये 5 प्रकारचे प्राधिलेख, ज्याला रिट किंवा रिट याचिका म्हटलं जातो आहे. सो 5 प्रकारचे रिट्स याचिका आपण दाखल करू शकतो. पहिला आहे देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण, ज्याला हेबियस कार्पस म्हटलं जातो. थोडा झूम करतो. ओके. सो हेबियस कार्पस, आता हेबियस कार्पस एकंदरीतच लॅटिन वर्ड आहे. त्याचा एकंदरीत जर आपण मराठी वर्ड बघितलं तर त्याला देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण म्हटलं जातं. याचा अर्थ होतो सदेह उपस्थित करणे. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या ऑथॉरिटीने
अटक केलेली असेल, मग ते आयदर मग ते पोलीस असेल किंवा कुठली गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असेल किंवा इतर कोणतीही व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, सो त्याने बेकायदेशीररित्या गैरकायदेशीर पद्धतीने अटक केलेली असेल, सो त्या अटकेच्या विरोधामध्ये नागरिकांना संरक्षण देण्याचे काम या हेबियस कार्पसच्या माध्यमातून केलं जातं. आता हे जे अधिकार आहेत ते कोणाविरुद्ध आपण वापरू शकतो, तर हे सरकारी अधिकारी किंवा खाजगी व्यक्ती आणि अशा दोघांविरुद्ध काढले जाऊ शकतं. ओके, सो खाजगी व्यक्तीने देखील जर आपल्याला बंदी बनवून ठेवलेलं असेल, किडनॅप वगैरे केलेलं असेल, सो त्याविरुद्ध आपण देवस्थिती हे जे काही अधिकार आहे किंवा या रिट याचिका दाखल करून आपण त्या व्यक्तीवर विरोधात कारवाईला दुजोरा देऊ शकतो. ओके, सो तेच या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि सरकारी जे काही कर्मचारी आहे, अधिकारी आहे, संस्था आहे, सो त्याविरोधात देखील आपण जर ते गैरकायदेशीर किंवा बेकायदेशीर असेल तर त्यांच्या विरोधात आपण एकंदरीतच रिट याचिका दाखल करू शकतो. त्यानंतर आहे परमादेश, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटला जातो मंडामस. ओके, सो अगेन मंडामस हे लॅटिन वर्ड आहे. याचा अर्थ होतो आम्ही आदेश देतो. ओके, मंडामस दॅट मीन्स वी कमांड. ओके, सो वी कमांड ज्याला म्हटलं गेलं आम्ही आदेश देतो. जेव्हा एखादा सार्वजनिक अधिकारी संस्था किंवा जे काही ओके, सो जेव्हा एखादा सार्वजनिक अधिकारी असेल किंवा संस्था असेल, सो ते आपले कर्तव्य पार पाडण्यास नकार देत असेल, सो अशा वेळेस त्यांना काम करण्याचा साठी आदेश देणे किंवा काम करण्यास भाग पाडणे किंवा त्याचे कर्तव्य बजावण्यास भाग पाडण्यासाठी म्हणून या मंडामसचा जो एकंदरीतच आज्ञा आहे, तर ते उच्च न्यायालयाकडून किंवा वरिष्ठ न्यायालयाकडून जे काही एकंदरीत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल, सो त्या ऑथॉरिटीला देऊ शकतो. ओके, लेट सपोज की एखादा गुन्हा घडलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जो क्रिमिनल आहे किंवा जो ॲक्यूज आहे, सो ॲक्यूज पर्सन चांगला मोठ्या घरचा असेल, मंत्र्याचा घरचा वगैरे असेल किंवा मोठ्या उद्योगपतीचा घरचा असेल, सो अशा वेळेस आणि जे काही विक्टिम आहे ते गरीब घराची असेल, सो अशा वेळेस तो प्रकरण बऱ्याच अंशी चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे दाबण्याचा प्रयत्न होत असतो. ओके, सो अशा वेळेस जी काही न्यायव्यवस्था आहे, तर त्या न्यायव्यवस्थेला जस्टिस अश्योर करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा ज्या व्यक्तीवर दडपण आणला जातो किंवा जो काही अधिकारी असेल, जो पोलीस अधिकारी असेल, तर वरिष्ठांचा जो काही दबाव मानून किंवा वरिष्ठांचं म्हणण्यानुसार एखादा पर्टिक्युलर गटाला फेवर करत असेल, सो अशा वेळेस त्या व्यक्तीविरोधात किंवा त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटी विरोधात मंडामस हा अधिकार केला जाऊ शकतो. तर ते या मंडामसच्या माध्यमातून त्याच्यावर नियंत्रण आणलं जाऊ शकतो किंवा रिटच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाईला जे आहे तर ते सुरू केलं जाऊ शकतो. ओके, सो तेच या ठिकाणी त्यासाठीच म्हणून हा जो अधिकार आहे तर त्याचा समावेश या रिट याचिकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. याला काही अपवाद आहेत खाजगी व्यक्तीविरोधात. ओके, जे काही खाजगी व्यक्ती आहेत तर त्यांच्या विरोधात हे करता येत नाही. खाजगी संस्था असेल तर त्यांच्या विरोधात करता येत नाही. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल यांच्या विरोधात देखील परमादेश किंवा मंडामस हा जो अधिकार आहे तो एकंदरीतच काढता येत नाही. ओके, मंडामस थोडक्यात सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने जे काही ऑथॉरिटी असेल त्या ऑथॉरिटीला तुम्ही तुमचं कर्तव्य योग्य पद्धतीने बजावा असा आदेश देणे थोडक्यात मंडामस. ओके, त्यानंतर प्रतिषेध ज्याला प्रोहिबिशन म्हटलं जातो. प्रोहिबिशन याचा अर्थ मनाई करणे. ओके, टू फॉरबिड ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातो. सो टू फॉरबिड. ओके, सो प्रोहिबिशन मनाई करणे किंवा रोखणे. याचा अर्थ काय तर कनिष्ठ न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणांनी एकंदरीतच आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादं काम करत असेल, एखादं जे काही न्यायालयीन निर्णय देत असेल किंवा न्यायनिवाडा देत असेल, सो अशा वेळेस त्या कनिष्ठ न्यायालयाला किंवा न्यायाधिकरणाला ते जे काही अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत राहून काम करण्यास प्रवृत्त करणे किंवा त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये म्हणून प्रोहिबिशन हे जे काही प्राधिलेख आहेत तर ते काढता येतो. ही एक प्रतिबंधात्मक स्वरूपाची कारवाई असते, म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह कार्यवाही असते. थोडक्यात खटला सुरू होण्याच्या आधीच जे काही प्रोहिबिशन आहेत ते काढला जातो. कारण बरेच जे आहे तर त्याच्यामध्ये सरशेरोरी आणि प्रोहिबिशन म्हणजे उत्प्रेक्षण आणि प्रतिषेधमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन केला जातो किंवा कन्फ्यूज होत असतो. सो लक्षात घ्यायचं आहे की प्रतिबंधात्मक स्वरूपाचा असतो. याचा अर्थ ते अजून त्या न्यायाधिकरणाकडे किंवा त्या कनिष्ठ न्यायालयाकडे तो प्रकरण अजून दाखल व्हायचा आहे किंवा त्या प्रकरणाची सुरुवात किंवा खटला जो आहे तो सुरू होण्यास आहे. सो अशा वेळेस खटला सुरू होण्याआधीच एकंदरीतच सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय एकंदरीत कनिष्ठ न्यायालयांवर तो खटला किंवा तो जो प्रकरण आहे तो वरिष्ठ न्यायालयांकडे वर्ग करावा अशा स्वरूपाचा जो काही आदेश काढला जातो तर त्यालाच या ठिकाणी प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन म्हटलं जातो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर उत्प्रेक्षण ज्याला सर्शिओररी म्हटलं जातो. याचा अर्थ होतो माहिती मागवणे किंवा प्रमाणित करणे. टू बी सर्टिफाईड त्याला इंग्लिशमध्ये टू बी सर्टिफाईड
सर्टिफाईड म्हटला जातो. सो टू बी सर्टिफाईड याचा अर्थ कनिष्ठ न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने जो काही निर्णय दिलेला असेल तो गैरकायदेशीर किंवा अधिकाराबाहेरचा निर्णय जर असेल, सो अशा वेळेस ते त्याला आपण काय करू शकतो, तर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो आणि तशा संदर्भातलं जो काही प्रकरण आहे तर ते प्रकरण कनिष्ठ न्यायालयामध्ये न चालवता वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करावा अशा प्रकारची विनंती आपण करू शकतो. सो सर्टिफाईड मागवणे यालाच या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, उत्प्रेक्षण किंवा सर्शिओररी. ओके, सो ही प्रतिबंधात्मक स्वरूपाची आणि निवारात्मक असते, दोन्ही असते याच्यामध्ये. प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह असतो. खटला सुरू होण्याच्या नंतर देखील आपण ते खटला वरिष्ठ न्यायालयाकडे वर्ग करू शकतो. जर ते तर्कसंगत पद्धतीने जर कनिष्ठ न्यायालय ते हाताळत नसेल किंवा न्यायाधिकरण हाताळत नसेल, अशा वेळेस ते आपण वरिष्ठ न्यायालयांकडे काय करू शकतो, तर वर्ग करू शकतो. त्यानंतर पाचवी जी काही रीट याचिका आहे तर ते को वॉरंटो किंवा ज्याला अधिकार पृष्ठा म्हटला जातो. ओके, सो अधिकार पृष्ठा. ओके, सो अधिकार पृष्ठा. सो व्हॉट्स युअर ऑथॉरिटी, तुमचा अधिकार काय, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जी काही सार्वजनिक व्यक्ती आहे सो त्याच्या विरोधात आपण जी काही को वॉरंटो हा जो अधिकार आहे तो को वॉरंटो प्राधिलेख जो आहे तो काढू शकतो. एखाद्या व्यक्तीने सरकारी पद गैरकायदेशीररित्या बळकावलेलं असेल सो याची खात्री करण्यासाठी म्हणून एकंदरीतच हा जो अधिकार आहे तो वापरला जाऊ शकतो. सो पीडित व्यक्तीशिवाय इतर कोणतीही नागरिक किंवा व्यक्ती यांच्या विरोधात जे आहे ते प्राधिलेख दाखल केला जाऊ शकतो. ओके, समजा एखाद्या सार्वजनिक पदावर बेकायदेशीर मार्गाने त्या पदावर एखादी व्यक्ती आलेली असेल. ओके, सो लेट सपोज की जे विविध पदे भरण्यासाठी जे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एक्झाम्स वगैरे कंडक्ट केला जातो आणि त्या एक्झामच्या माध्यमातून वरिष्ठ पदे भरले जातात. ओके, सो वरिष्ठ पदे म्हणजेच काय, तर जे क्लास 1 क्लास 2 सारखे ऑफिसरचे जे पदे आहेत ते भरली जातात. मात्र बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीने इतर ज्या गैरमार्गाचा अवलंब करून त्या पदावर जे आपले वर्चस्व आहे ते निर्माण केलेलं असेल, त्या पदावर गेलेलं असेल. सो एखादी पीडित व्यक्ती ज्या व्यक्तीने त्या पदासाठी अर्ज केलेला होता मात्र थोड्याफार फरकाने एकंदरीतच त्याचं सिलेक्शन झालं नाही आणि त्याला कुठंतरी ज्या व्यक्तीची निवड झाली आहे त्याच्यावर शंका वाटतो आहे. सो अशा वेळेस या अधिकार पृष्ठाचा वापर करून किंवा को वॉरंटोचा वापर करून तो काय करू शकतो, तर त्या व्यक्तीला जाब विचारू शकतो. सो न्यायालयाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला जाब विचारला जातो आहे. सो तेच या ठिकाणी अधिकार पृष्ठा किंवा को वॉरंटो म्हटला जातो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो असे जे काही 5 प्रकारचे रिट्स याचिका आहेत तर ते आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर कलम 32 आणि कलम 226च्या अनुषंगाने कलम 32 रिट याचिकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आपण थेट जाऊ शकतो. सो सर्वोच्च न्यायालय प्राधिलेखच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संदर्भात प्राधिलेख जारी करू शकतो आणि हे जे काही अधिकार आहेत ते त्या अधिकारांच्या अनुषंगाने, मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने संरक्षणात्मक जे काही कारवाई आहे तर ते इनिशिएट करू शकतो कलम 32च्या माध्यमातून. तर कलम 226 मध्ये उच्च न्यायालय. ओके, सो उच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांच्या संदर्भात तर अधिकार आहेच, पण इतर सामान्य कायदेशीर हक्काच्या संदर्भात देखील जी काही रीट याचिका आहे तर ते दाखल करता येतो त्या ठिकाणी. त्यामुळेच असं म्हटलं जातं की रीट याचिकेचे ज्या काही क्षेत्र आहे तर ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचे जे काही रीट याचिका दाखल करण्याचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते उच्च आहे किंवा जास्त आहे अशा प्रकारचं म्हटलं जातो आहे किंवा व्यापक आहे असं म्हटलं जातो आहे. ओके, कलम 32चा वापराद्वारे जे काही संरक्षणार्थ जे आपण रीट याचिका दाखल केलेल्या आहे तर संपूर्ण भारताच्या क्षेत्रासाठी लागू केला जाऊ शकतो. मात्र 226 हे केवळ संबंधित राज्यामध्ये काही प्रकरण घडलेलं असेल सो त्या राज्यांच्या राज्यांच्या कार्यक्षेत्रापुरते आपण दाखल करू शकतो. ओके, सो तेच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर काही खटले देखील दिलेले आहे. 1997 मधील LK चंद्रकुमार खटला. सो याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू हा घटनेचा एकंदरीत पायाभूत संरचनेचा भाग आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती करूनही या मूलभूत याचिकेच्या संदर्भात जे न्यायाधिकरणाला जो अधिकार दिला जाऊ शकतो सर ते हिरावून घेता येणार नाही अशा स्वरूपाचा या ठिकाणी अधिकार या खटल्यामध्ये म्हटलं गेलेलं होतं. जनहित याचिकेच्या संदर्भात देखील याचा विचार करण्यात आलेला होता. ओके, सो कलम 32च्या अनुषंगाने आपण जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जे काही विविध सूच्या आपल्याला आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचं असतो ज्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची आणि या अंतर्गत जे काही समावेश होणारे विषय आहेत सो त्या अनुषंगाने तुम्हाला या एका चार्टमध्ये किंवा एका या टेबलमध्ये
आतापर्यंत विचारले गेलेले कोणते विषय आहेत आणि कोणत्या लिस्टमध्ये अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, सो ते आपण बघूयात. भारताच्या भारताच्या संविधानाच्या अंतर्गत जे काही विषय आणि सूची जे दिल्या गेलेलं आहे, सो त्यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते ठरवा, अशा स्वरूपातला प्रश्न आपल्याला दिसून येतो. सो अयोग्य जोडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जंगले समवर्ती सूची, स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची, पोस्ट ऑफिस बचत बँक केंद्र सूची आणि सार्वजनिक आरोग्य राज्य सूची. ओके, सो याविषयी जर आपण बेसिक बघितलं तर थोडक्यात आता भारतीय राज्यघटनेत केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची जी विभागणी आहे, तर त्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 7वी अनुसूची या अनुसूचीचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या 7व्या अनुसूचीमध्ये आर्टिकल 246 म्हणजेच अनुच्छेद 246 मध्ये संसदेच्या व राज्याच्या कायदे करण्याच्या विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये 3 सूचींचा किंवा 3 लिस्टचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आता यामध्ये दरवर्षी एकंदरीतच नव्याने घटनादुरुस्तीच्या माध्यमातून किंवा नवीन कायदे जर निर्माण केलेले असेल, सो त्याच्यामध्ये फेरबदल होत असतात. मात्र मूळ जे काही संविधान कॉन्स्टिट्यूशन निर्माण झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये कोणत्या विषयामध्ये किती विषय होते, कोणत्या सूच्यांमध्ये किती विषय होते, सो अशा स्वरूपातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो मूळ विषय जर आपण बघितलं तर केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, विषयांची संख्या. राज्य सूचीमध्ये 66, समवर्ती सूचीमध्ये 47. केंद्र सूचीमध्ये केंद्राला अधिकार देण्यात आलेला आहे, म्हणजेच संसदेला. राज्य सूचीमध्ये कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला, म्हणजेच थोडक्यात राज्याला. आणि समवर्ती सूचीमध्ये संसद आणि राज्य दोन्हीला अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी जे काही तुम्हाला रेड फॉन्टमध्ये जे नाव दिले गेलेलं आहे, ओके, सो जे विविध विषय दिले गेलेले आहे, तर त्यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे, सो ते आपण बघूयात. आता केंद्र सूचीमध्ये संरक्षण आहे, रेल्वे, अणुऊर्जा, परराष्ट्र व्यवहार यासोबत जकात. ओके, त्यानंतर टपाल बचत खाते, ज्याला पोस्ट ऑफिस बचत खाते जे म्हटलं गेलेलं आहे, जे आपल्या प्रश्नात विचारलेलं आहे. सो सोबत आपण प्रश्न देखील सॉल्व्ह करूयात. ओके, आता या ठिकाणी जे तिसऱ्या पर्यायात दिलेलं आहे पोस्ट ऑफिस बचत खाते केंद्र सूची, सो बरोबर आहे का, तर यस बरोबर आहे. पोस्ट ऑफिस बचत खाते, ज्याला टपाल बचत खाते म्हटलं जातो आहे, सो त्याचा समावेश कुठं केला जातो, तर केंद्र सूचीमध्ये. त्याच्यामुळे तिसरा पर्याय जो आहे तो योग्य असणार आहे. आपल्याला अयोग्य फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर बँकिंग आहे, भारताबाहेरील तीर्थयात्रा आहे, वजन व मापे आहे, तसेच वजन व मापे यांचं प्रमाण ठरवण्याचा जो काही अधिकार आहे, रोखे विनिमय, ज्याला स्टॉक एक्सचेंज म्हटला जातो, सो रोखे विनिमय जे आहे तर ते कुठल्या सूचीमध्ये येतो, तर अगेन केंद्र सूचीमध्ये येतो. आणि या ठिकाणी जे स्टॉक एक्सचेंज जे दिलं गेलेलं आहे, ज्याचा अर्थ होतो रोखे विनिमय, सो ते या ठिकाणी समवर्ती सूचीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. ओके, किंवा प्रश्नात जे समवर्ती सूचीत दिल्या गेलेलं आहे, ते या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. ओके, या ठिकाणी समवर्ती सूची न देता केंद्र सूची हे जे काही जोडी आहे, तर ते योग्य राहिलेलं असतं. मात्र समवर्ती सूची स्टॉक एक्सचेंज दिल्या कारणामुळे आपल्याला अयोग्य विधान जे फाइंड आउट करायला सांगितलं होतं, सो आपल्याला अयोग्य विधान मिळालेलं आहे, अयोग्य जोडी. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. ओके, त्यानंतर औषधे आहेत. ओके, केंद्र सूचीमध्ये आणखी औषधे आणि विष यासारख्या ड्रग्ज किंवा मेडिसिनचा समावेश होत आहे, सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर मूळ राज्य सूचीमध्ये 66 विषय होते. यामध्ये पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती, तुरुंग, दिव्यांग, बेरोजगार सहायता, त्यानंतर भारत सीमेयातील तीर्थयात्रा कर. ओके, लेट सपोज की भारताबाहेरील तीर्थयात्रा कर म्हणजेच काय, तर भारताच्या अनुषंगाने किंवा भारताबाहेरील तीर्थयात्रा म्हणजेच काय, तर भारताच्या नागरिकांनी इतर ठिकाणी जी काही तीर्थयात्रा किंवा भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे जे काही प्लेसेस आहेत आपल्या संबंध जगामध्ये, सो त्या ठिकाणी तीर्थयात्रेच्या अनुषंगाने जे काही कर वगैरे किंवा त्या संदर्भात जो निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो केंद्राकडे असेल. मात्र राज्यांच्या बाबतीत तीर्थक्षेत्र असेल, सो त्यावर किती कर आकारणी करायचं, काय करायचं आहे, त्या संदर्भात जो निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे असेल, तर राज्यांकडे असेल. सो त्याच्या ठिकाणी दिला गेलेला आहे. सो भारत सीमेयातील तीर्थयात्रा याच्या संदर्भात किंवा या संदर्भातला कायदा कोण करू शकतो, तर राज्य सूचीमध्ये असल्या कारणामुळे राज्य विधिमंडळ करू शकतो. ओके, त्यानंतर पथकरच्या संदर्भात जे टोल टॅक्स वगैरे आहे, पांतगृहपाल. ओके, त्यानंतर पैज व जुगार, सो हे जे काही विषय आहेत, तर ते एकंदरीत राज्य सूचीमध्ये समावेश होत आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं होतं सार्वजनिक आरोग्य. सार्वजनिक आरोग्य कोणत्या सूचीमध्ये आहे, तर राज्य सूचीमध्ये आहे.
सो बरोबर आहे का? यस, बरोबर आहे राज्यसूचीमध्ये. सो पर्याय क्रमांक 4 देखील या ठिकाणी योग्य जोडी असणार आहे. आणि जंगले वगैरे जे काही प्रकरण आहेत, सो याचा समावेश कुठं करण्यात आलेला आहे? तर जंगले या ठिकाणी एकच मिनटं. सो 5 जे विषय आहेत तर ते एकंदरीत 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये जे काही 42वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती, तर त्यांचा समावेश राज्यसूचीतून समवर्ती सूचीमध्ये ते टाकण्यात आलेलं होतं. जंगले असतील, त्यानंतर न्याय प्रशासन असेल, न्यायालयाचे प्रशासन, वजन व मापे असेल, वजन व मापे ठरवण्याचे जे काही प्रमाण ठरवण्याचा अधिकार केंद्र सूचीमध्ये आहे, मात्र वजन व मापे संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार समवर्ती सूचीमध्ये देण्यात आलेला आहे. सो असे काही जे विषय आहेत तर त्याचा समावेश एकंदरीत समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो समवर्ती सूचीमध्ये जर आपण बघितलं तर फौजदारी कायदे, ओके, त्यानंतर शिक्षण, वने, विवाह, घटस्फोट, वीज, सो यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यासोबत मजूर कल्याण, करारनामे, दिवाळखोरी, नादारी, दत्तक प्रक्रिया, कामगार संघटना यांचा समावेश या ठिकाणी समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो असे जे काही अधिकारांची विभागणी आहेत तर त्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनटं. सो मूळ विषय जर आपण बघितलं तर 97 विषय, 66 विषय राज्यसूचीत आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक ॲडिशनल पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. दॅट इज 42वी जी काही घटनादुरुस्ती झालेली आहे, 42वी घटनादुरुस्ती कायदा अमेंडमेंट ॲक्ट 1976 मध्ये. सो त्यामध्ये जे आधी राज्यसूचीमध्ये जे विषय होते ज्याच्यामध्ये शिक्षण आहे, शिक्षण, त्यानंतर वन, ओके, सो वन, एकच मिनटं, वन, त्यानंतर वन्यजीव व वन्यजीव व पक्षी संरक्षण, त्यानंतर वजन व मापे संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तर ते देखील एकंदर समवर्ती सूचीमध्ये आहे. मात्र त्यांचा मानक ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर केंद्र सूचीमध्ये आहे. आणि वजन व मापे संदर्भात अधिकार जे आहेत तर ते समवर्ती सूचीमध्ये आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. किती किलोचा असेल, 1 किलो म्हणजे किती ग्राम असेल, सो हे जे काही मानक जे ठरवलं जातं, किती लिटर म्हणजे किती मिलीलिटर वगैरे, सो ते कोणाकडे देण्यात आलेलं आहे केंद्र सूचीमध्ये. आणि ॲक्च्युअल वजन कसं असेल त्या संदर्भात निर्णय जे काही आहे किंवा चुकीच्या पद्धतीने वजनाच्या संदर्भात वगैरे एकंदरीतच व्यवहार केले जात असतील, सो त्या संदर्भातनं निर्णय घेण्याचा अधिकार दोघांना देण्यात आलेला आहे, जे कॉन्करंट लिस्टमध्ये किंवा समवर्ती सूचीमध्ये अधिकार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच न्यायालयाचे जे काही न्याय प्रशासन आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय वगळता, ओके, न्याय प्रशासन, सो असे जे काही 5 विषय आहेत, सो त्या संदर्भातले जे काही अधिकार आहेत तर ते हे जे विषय आहेत तर ते 42व्या घटनादुरुस्ती 1976 नुसार राज्यसूचीतून, कोणत्या सूचीमधून, राज्यसूचीतून स्टेट लिस्टमधून ते कॉन्करंट लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूचीमध्ये नसून केंद्र सूचीमध्ये आहे. सो अयोग्य जोडे आपल्याला विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर एक करंट ओरिएंटेड किंवा करंट बेस प्रश्न विचारण्यात आलेला होता 2018 मध्ये. त्यावेळेस विजय गोखले जे IFS अधिकारी आहेत, सो त्यांची नुकतीच जे काही भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती, म्हणजे त्यावेळेस 2018 मध्ये. सो त्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला पॉलिटी या विषयाअंतर्गत विचारण्यात आलेलं होतं. ओके. सो गोखले भारतीय परराष्ट्र सेवेचे 1981चे तुकडीचे अधिकारी आहेत. चीनमधील प्रश्नांचे तज्ज्ञ मानले जातात. सचिव पद भूषवणारे ते दुसरे मराठी अधिकारी आहेत आणि गोखले मूळचे मुंबईकर आहेत. ओके. सो या ठिकाणी जे मुंबईकर जे स्टेटमेंट आहे तर ते चुकीचं आहे, तर ते मूळचे पुण्याचे होते. त्याच्यामुळे 4 नंबरचा जो पर्याय आहे तो कसा असणार आहे, चुकीचा असणार आहे. आपल्याला चुकीचे विचारलेले होते. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय होता. सो अशा स्वरूपातला प्रश्न अलीकडे दिसून येत नाही. ओके. तर ते एकतर चालू घडामोडीच्या सेगमेंटमध्ये दिसून येईल,
नाहीतर मग त्याचं संदर्भात जे काही कोर इन्फॉर्मेशन आहे, बेसिक जे आहे, तर ते विचारले जाईल. ओके. सो करंटचे जे प्रश्न आहेत, ते डायरेक्टली आपल्या पॉलिटी या विषयाअंतर्गत दिसून येत नाही. ओके. सो एकतर कोर कॉन्स्टिट्यूशनलचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत, सो त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि एका या माइंड मॅपच्या माध्यमातून संपूर्ण आपण घटनेच्या निर्मितीच्या संदर्भात कंप्लीट चॅप्टर तुमचं या ठिकाणी होणार आहे. ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला जात आहे, तर ते कंप्लीट आपण या ठिकाणी बघूयात. ओके. सो भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सभेच्या किंवा संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती किंवा कोणाची नियुक्ती केली गेली होती? बी एन राव, एन गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी, एम आर जयकर. ओके. सो बी एन राव, एन गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी, एम आर जयकर. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर घटनेची निर्मितीच्या अनुषंगाने आता सुरुवातीला हा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, बी एन राव. ओके. सो बी एन राव हे घटनेचे सल्लागार किंवा संविधानाचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सो कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता या ठिकाणी बेसिक जर आपण बघितलं तर सर्वात आधी जे आपण प्रश्नात विचारलेलं होतं, त्याच्यामध्ये घटना सल्लागार कोण होते? बी एन राव होते. सचिव कोण होते? तर एच व्ही आर अय्यंगार होते. ओके. जे या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेलं आहे एच व्ही अय्यंगार, नॉट गोपालस्वामी अय्यंगार, एच व्ही अय्यंगार जे आहेत होते अय्यंगार, तर ते कोण होते? तर सचिव होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो बघूयात मूलभूत माहिती. आता मूलभूत माहिती जर आपण बघितलं तर 1924मध्ये स्वराज्य पक्षाने सर्वात आधी घटना आपल्या देशाची किंवा आपल्या भारताची स्वतःची अशी घटना असावी, भारतीयांसाठी स्वतःची घटना असावी अशा स्वरूपाचा जो काही मागणी आहे किंवा संकल्पना आहे, तर त्यांनी मांडलेली होती स्वराज्य पक्षाने 1924मध्ये. त्यानंतर 10 वर्षानंतर एम एन रॉय, ओके, जे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित होते, CPIशी संबंधित असणारे, 1934मध्ये एम एन रॉय यांनी ही संकल्पना मांडलेली होती. 1935मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या घटना समिती यासाठी स्थापन करण्याची मागणी केलेली होती. ओके. सो इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांकडे 1935मध्ये घटना समिती स्थापन करण्याची मागणी केलेली होती आपल्या अधिवेशनामध्ये. 1938मध्ये पंडित नेहरू यांनी संविधान निर्माण करण्याची घोषणा केली. त्यानंतर 1940मध्ये ऑगस्ट ऑफरमध्ये या मागणीला, घटना निर्मितीच्या मागणीला मान्यता देण्यात आली. 1942मध्ये स्टीफर्ड क्रिप्स घटना निर्मितीचा मसुदा घेऊन भारतात आलेला होता. 1946मध्ये कॅबिनेट मिशननुसार एकंदरीतच या घटना निर्मितीच्या संदर्भात मान्यता देण्यात आली. मात्र 2 स्वतंत्र जे काही कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली असावीत ही जी काही संकल्पना होती, मुस्लिम लीगसाठी स्वतंत्र आणि भारतीयांसाठी स्वतंत्र, सो ते नाकारण्यात आलेलं होतं. तर त्यामुळे जे काही कॅबिनेट मिशन प्लॅननुसार फक्त एकच घटना असावी अशा स्वरूपातलं जे काही धोरण आहे, तर त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यानंतर सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी होती म्हणजे घटना सभा, तर ती अंशतः नियुक्त आणि अंशतः निवडलेली संस्था होती. काही निवडून आलेले होते वेगवेगळ्या प्रांतातून, तर काही एकंदरीतच नियुक्त होते. ओके. विशेषतः जे काही संस्थानिक होते, तर त्या संस्थानिक जे होते तर ते विविध प्रांतातील संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये पाठवलेलं होतं. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर घटना समितीचे इतर कार्य, याच्यामध्ये मे 1949मध्ये राष्ट्रकुलाला मान्यता देण्यात आली. 22 जुलै 1947 मध्ये राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आले. तिरंगा या आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार करण्यात आला. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगान व राष्ट्रगीत, ओके, सो राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत हे दोन्ही जे काही गीत आहे तर ते स्वीकारण्यात आलेलं होतं. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवायचं आहे, कारण राष्ट्रगान म्हणजे जे आपले जनगणमन आहे आणि राष्ट्रगीत म्हणजेच वंदे मातरम. सो त्याला आता अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली आहे, म्हणजेच राष्ट्रगानासारखाच दर्जा देण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर याच दिवशी राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. सो ते एक या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके.
त्यानंतर संविधान सभेत 15 महिला सदस्य होत्या. बॉम्बे प्रांतातून हंसा मेहता, मद्रास प्रांतातून दक्षिणायनी वेलायुधन. सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पहिली दलित महिला होती जी संविधान सभेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व करत होती मद्रास प्रांतातून. ओके, सो दक्षिणायनी वेलायुधन पहिली दलित महिला. बॉम्बे प्रांतातून हंसा मेहता हे त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. 1946 ते 1952 या दरम्यान कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली एकगृही सभागृह होते. मे 1952 मध्ये नवीन द्विगृही सभागृह जे आहे, म्हणजे सभागृहाचे 2 पार्टमध्ये त्याचे डिवाईड करण्यात आले, लोकसभा आणि राज्यसभा. 1952 पर्यंत एक गृही संसद आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होतं. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. घटना सल्लागार आताच बघितलं BN राव. सचिव कोण होते? HVR अय्यंगार. ओके. कॅलिग्राफी कोणी केलेलं होतं, म्हणजे रेखांकन लिहिलेलं कोण होतं? आपल्या स्वच्छ अक्षराने प्रेम बिहारी नारायण रायजादा. ओके. आणि हिंदीमध्ये प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं, तर हिंदीमध्ये वसंत कृष्णन वैद्य यांनी लिहिलेलं होतं. डेकोरेट नंदलाल बोस आणि बिहार सिन्हा यांनी केलेलं होतं. ओके, सो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आता घटनाक्रम: पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. दुसरी बैठक जी आहे तर ती 11 डिसेंबर 1946ला भरलेली होती. असे एकूण 11 सभा झालेल्या होत्या. ओके, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सो त्यासाठी लागलेलं होतं. सो 11 सभा कॉन्स्टिट्यूशन निर्माण करण्यासाठी झालेल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये 207 सदस्य उपस्थित होते. मुस्लिम लीग यांनी बहिष्कार टाकलेलं होतं. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. सो ओल्डेस्ट मेंबर जे होते तर ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आणि फ्रेंच पद्धतीनुसार सर्वात जे काही वयस्कर व्यक्ती आहेत सो ते त्या ठिकाणी सभागृहाचे किंवा कुठल्याही बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील, अशा प्रकारची जी काही प्रणाली आहे किंवा व्यवस्था आहे तर फ्रेंच राज्यामध्ये किंवा फ्रेंचच्या व्यवस्थेमध्ये बघितला जातो. सो त्या संकल्पनाचा किंवा त्या व्यवस्थेचा स्वीकार एकंदरीतच पहिल्या बैठकीच्या दरम्यान करण्यात आलेला होता. आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिले या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले होते. उपाध्यक्ष फ्रेंच अँथोनी त्या ठिकाणी उपाध्यक्ष होते. उद्घाटनाचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनाचे अध्यक्ष होते. सचिव HVR अय्यंगार. यामध्ये सदिच्छांचे वाचन USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांकडून सदिच्छा देण्यात आलेलं होतं. सो त्या सदिच्छांचे वाचन या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये करण्यात आलेलं होतं. सो USA म्हणजेच अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियाकडून सदिच्छा संदेश देण्यात आलेला होता. ओके, कॉन्स्टिट्यूशन निर्मितीसाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या. सो त्याचे वाचन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. दुसरी जी काही बैठक आहे तर ते 11 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेलं होतं. या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचे अध्यक्ष असतील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. सो कॉन्स्टिट्यूशनल निर्मितीसाठी जो काही कामकाज चालेल सो त्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील. आणि उपाध्यक्ष सुरुवातीला SC मुखर्जी आणि त्यानंतर काही कालावधीनंतर VT कृष्णम्माचारी. ओके, सो VT कृष्णम्माचारी हे या ठिकाणी उपाध्यक्ष होते. सो उपाध्यक्ष किती होते या संविधान सभेमध्ये? तर 2 उपाध्यक्ष होते. उद्दिष्टांचा ठराव, ज्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हटलं जातो. सो उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी एकंदरीत पंडित नेहरू यांनी मांडलेला होता, जो 22 जानेवारी 1947ला स्वीकारण्यात आलेलं होतं. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, प्रेम्बल मॉडिफाईड व्हर्जन ऑफ ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे काय? तर सध्याचं जे काही प्रस्तावना आहे तर ते एक मॉडिफाईड किंवा आधुनिक स्वरूप आहे. कशाचं? तर या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं. या ठरावाद्वारे मूलभूत आणि कायदेशीर संरचनेची पायाभरणी एकंदरीतच या ठिकाणी करण्यात आलेली होती घटनेमध्ये. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो तुलनात्मक किंवा तौलनिक स्वरूपाची पायाभरणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके, सो अंतिम टप्पा जो आहे तर ते यामध्ये 114 दिवसात घटनेचा मसुदा तयार करण्यात आलेला होता. 60 देशांच्या अभ्यासातून ते तयार करण्यात आलेलं होतं. ओके, पहिले वाचन 4 ते 9 नोव्हेंबर 1948, दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 आणि तिसरे वाचन 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला. यामध्ये 284 सदस्य उपस्थित होते शेवटच्या अधिवेशनामध्ये किंवा शेवटच्या बैठकीमध्ये, जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी पार पडलेली होती. सो या ठिकाणी या घटनेची जी काही प्रस्तावना किंवा घटनेचा जो काही स्वीकार आहे तो करण्यात आला आणि अंगीकारण्याची जी काही अंगीकारण्यासंदर्भातलं जे काही वचन आहे तर ते घेण्यात आलेलं होतं. ओके,
एक प्रास्ताविक 8 अनुसूची आणि 395 जे काही अनुच्छेद आहेत तर ते या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं होतं. सो इतकं इन्फॉर्मेशन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या वेळेस जेव्हा सममित्यांवर अध्यक्षांवर प्रश्न असेल तर ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बघूयात. ओके, सो पुढच्या प्रश्नामध्ये बघूयात. सो या ठिकाणी जे प्रश्न विचारण्यात आलेला होता, सो बी एन रावच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो पर्याय क्रमांक म्हणजे संविधानाचे सल्लागार कोण होते तर बी एन राव. ओके, सो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यासंदर्भातला हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला? 42वी, 44वी घटनादुरुस्ती, 61वी घटनादुरुस्ती की 24वी घटनादुरुस्ती? ओके, आता भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ कॉन्स्टिट्यूशनमध्ये एकंदरीतच फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता का? तर नाही. मूलभूत कर्तव्यांचा समावेश नंतर करण्यात आला, मूळ राज्यघटनेमध्ये नव्हता. त्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 4A आणि कलम 51A मध्ये एकंदरीतच मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ते करण्यात आलेलं होतं? तर 42व्या घटनादुरुस्ती कायदा. ओके, सो 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 मध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार एकंदरीतच या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता. 1975च्या आणीबाणीच्या काळात एकंदरीतच तत्कालीन जे काही सुवर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली, ओके, सो त्यावेळीच्या सरकारने म्हणजे इंदिरा गांधी सरकारने स्वर्णसिंग समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली होती आणि या समितीने राज्यघटनेत 8 प्रकारचे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस केली आणि त्यासोबतच हे कर्तव्य न पाडल्यास त्यांना दंडात्मक तरतूद देखील सुचवलेली होती, म्हणजे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जावी असं देखील सुचवण्यात आलेलं होतं, जी पुढे नाकारण्यात आली. ओके, यासाठी 42वी घटनादुरुस्ती करण्यात आलेलं होतं 1976 मध्ये आणि त्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपल्या राज्यघटनेत भाग 4A आणि कलम 51A या कलमाचा समावेश करण्यात आलेला होता आणि सुरुवातीला 10 प्रकारचे जे काही मूलभूत कर्तव्य होते सो ते एकंदरीत या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं होतं. 86वी घटनादुरुस्ती 2010, त्याच्यानंतर यामध्ये 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 मध्ये आणखी एका नवीन मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला होता. सो 11वे मूलभूत कर्तव्य म्हणून या ठिकाणी समावेश करण्यात आलेलं होतं. सो याच्यामध्ये जी काही पाल्यांनी म्हणण्यापेक्षा जे काही पालक जे आहेत सो त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्याच्या संदर्भातला 6 ते 14 वर्ष वयोगटातील, ओके, सो या काळातील जे काही मुलं आहेत सो पाल्य आहेत सो त्यांना शिक्षण देण्याच्या संदर्भातला अधिकार 11वा शिक्षणासंदर्भातला एकंदरीत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता स्रोत जर आपण बघितलं की कुठून जे काही मूलभूत अधिकाराचा स्वीकार करण्यात आलेला आहे तर मूलभूत कर्तव्याचा जो काही संकल्पना आहे सो मूलभूत कर्तव्याची संकल्पना आपण सोव्हिएत युनियन, तत्कालीन जे काही सोव्हिएत युनियन आणि आताचं जे काही रशिया आहे सो त्या रशियाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेलं होतं किंवा त्या रशियाच्या या मूलभूत कर्तव्याच्या प्रेरणेतून आपण आपल्या देशामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेलं होतं. ओके, सो रशियाचा इम्पॅक्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन फ्रेमिंगमध्ये किंवा पॉलिसीमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. मूलभूत कर्तव्यांचे स्वरूप व वैशिष्ट्ये जर आपण बघितले तर फक्त नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य आहे. सो नागरिकांकडून आपण अपेक्षा ठेवू शकतो की ॲटलिस्ट आपल्या भारतीय नागरिकांनी तरी जे काही मूलभूत कर्तव्य दिलेले आहे तर ते फॉलो करावं. परदेशी नागरिकांसाठी हे मूलभूत कर्तव्य फॉलो करावं अशा प्रकारचं जे काही नैतिक बंधन आपण घालू शकत नाही, मात्र भारतीय नागरिकांवर नैतिक बंधन घालू शकतो. ओके, न्यायप्रविष्ट आहेत का तर न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन झाल्यास थेट न्यायालयात दाद मागता येतो का तर नाही, न्यायालयामार्फत त्यांची अंमलबजावणी करता येत नाही किंवा थेट आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते का तर येस, कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येतो. संसद कायद्याद्वारे काही कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करू शकतो. फॉर एक्झाम्पल पर्यावरण संरक्षण कायदा 1986, राष्ट्रीय सन्मान व अवमान प्रतिबंध कायदा 1971, ज्याच्यामध्ये अलीकडे हा कायदा लक्षात ठेवायचा आहे, राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध कायदा 1971, कारण यामध्ये हा कायदा बेसिकली राष्ट्रगान किंवा जनगणमन संदर्भात होतं. सो त्याच्यामध्ये अलीकडे वंदे मातरमला देखील कायदेशीर संरक्षण दिलं गेलेलं आहे. सो जर आपण या राष्ट्रगान किंवा राष्ट्रगीताचा
अनादर करत असो सो अशा वेळेस आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतो. ओके. त्यासोबतच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर कायदेशीर अंमलबजावणीची प्रक्रिया करण्यात आलेली आहे किंवा याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. सो वेगवेगळे 11 प्रकारचे जे मूलभूत कर्तव्य आहे ज्याच्यामध्ये आपले आपले जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, सो कॉन्स्टिट्यूशन, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाचा आदर करणे. ओके. त्यासोबत जे काही स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींचा आदर करणे, त्यांच्या मूल्यांची जोपासना करणे. ओके. वारसा संस्कृतीचे जोपासणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, स्त्रियांचा अधिकारांची हनन होईल अशा प्रथांचा त्याग करणे. ओके. सो अशा जे काही 11 प्रकारचे वेगवेगळे मूलभूत कर्तव्य आहेत सो ते त्या संदर्भातलं आपल्याला या ठिकाणी त्या अनुषंगाने त्यांना कायदेशीर अंमलबजावणीसाठी कायद्याद्वारे आपण त्यांना संरक्षण प्रदान करू शकतो. सो या ठिकाणी जे प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला. सो दॅट इज 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976. ओके. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे. ओके. आयाराम गयाराम संदर्भात आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे आणि ते मग परिक्रमा डिस्कस करताना असेल किंवा एकंदरीतच आपण इन्फोग्राफच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलवर या संदर्भातलं जे काही पोस्ट आहेत तरी आपण केलेलं होतं. ओके. सो पक्षफोडीच्या संदर्भात एक कायदा पक्षफोडीला आळा घालण्यासाठी किंवा एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये जे आमदार जातात सो त्याला प्रतिबंध घालण्यासाठी 52वी घटनादुरुस्ती कायदा 1986 मध्ये 1985 मध्ये नॉट 86 1985 मध्ये ते करण्यात आलेलं होतं. सो 52वी घटनादुरुस्ती कायदा या ठिकाणी विचारलेला आहे की संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार संमत केला होता. सो 52वी घटनादुरुस्ती कायदा 1985. ओके. सो या ठिकाणी या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून राज्यघटनेमध्ये 10व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला. सो 10वी अनुसूची 10th शेड्यूल आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लागू करण्यात आलं, जोडण्यात आलं आणि त्यासोबतच भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 आणि 191 या अंतर्गत 102 अंतर्गत जे काही लोकसभा सदस्य किंवा राज्यसभा सदस्य म्हणजे संसद सदस्यांसाठी आणि 191 अंतर्गत राज्य विधिमंडळातील सदस्यांवर एकंदरीतच पक्षांतर संदर्भात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे. सो पक्ष बदलण्याच्या संदर्भात कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत. ओके. सो ही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. सो ॲटलिस्ट 2 कलमं तरी आपल्याला या पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं आहे. दॅट इज फर्स्ट इज 102 आणि सेकंड इज 191. ओके. सो 191 आणि 102. ओके. 52वी घटनादुरुस्ती कायदा 1985 राजीव गांधी सरकारच्या काळात 52वी घटनादुरुस्ती कायदा करण्यात आलेला होता आणि राज्यघटनेत 10वी अनुसूची जोडली गेलेली होती. ओके. सो याला पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आलेले होते. त्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला काय व्हायचे तर जे काही पक्ष संदर्भातला आता याच्यामध्ये थोडक्यात जर आपण बेसिक बघायचं झालं तर पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण पक्षांतर बंदी संदर्भात आणखी एखादा प्रश्न असेल सो त्याच्यामध्ये कशाप्रकारे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यास त्याला प्रतिबंध घालता येईल सो ते बघूयात. सो थोडक्यात समजा ए नावाची जी ए व्यक्ती आहे सो ए व्यक्तीने बी व्यक्तीमध्ये ए पक्षातून निवडलेली व्यक्ती एखादी व्यक्ती ए पक्षाच्या तिकिटातून निवडून आलेली आहे आणि त्या व्यक्तीने बी पक्षामध्ये प्रवेश केलेला असेल. ओके. बेकायदेशीररित्या तर अशा वेळेस त्याला काय करू शकतो तर या पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यावर प्रतिबंध घालता येतो आणि त्याचे जे काही सदस्यत्व आहे आयदर मग ते संसदेचे सदस्यत्व असेल किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व असेल सो ते सदस्यत्व त्याला त्याच्यापासून हिरावून घेतला जाऊ शकतो किंवा त्याचे सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतो. मात्र 91व्या घटनादुरुस्ती 2003 पूर्वी जे 1985 मध्ये 52वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती तर त्याच्यामध्ये ए पक्षातून बी पक्षात जर या ए पक्षातून 1/3 सदस्यांनी 1/3 म्हणजे 30 सदस्यांपैकी 10 सदस्य जर बी पक्षामध्ये गेलेले असेल सो अशा वेळेस या पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत त्यांना संरक्षण प्राप्त होतं. तर त्यांनी पक्षांतर बंदी कायदा अंतर्गत पक्ष बदललेला नाही तर ते एकंदरीत त्या बी पक्षामध्ये मर्ज करण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचा निर्णय घेतला जायचे. ओके. सो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर बंदीला आळा घालण्यात आलेलं होतं. मात्र हळूहळू
1/3 जे काही सदस्य आहेत तर ते कुठल्याही पक्षातून म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचे प्रमाण वाढू लागलेले होते आणि त्यांचं सदस्यत्व एकंदरीतच रद्द जे होत होतं आधी इंडिपेंडेंटली जर ते गेलेले असतील तर रद्द व्हायचे. मात्र संयुक्तपणे किंवा जॉईंटली जर ते गेलेले असेल तर ते त्यांचे सदस्यत्व अबाधित राहायचे म्हणजे त्यांचे सदस्यत्व कायम राहायचे. ओके. सो 91व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार 2003 मध्ये जे सुरुवातीचे 1/3 सदस्य होते तर ते आता 2/3 सदस्य करण्यात आलेले आहे. थोडक्यात 30 सदस्यांपैकी 20 सदस्यांनी जेव्हा ए पक्षातून बी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला असेल सो त्यालाच या ठिकाणी मर्जर म्हटलं जाईल आणि त्यांचे सदस्यत्व कायम राहील. ओके. सो त्यांचे सदस्यत्व रद्द होणार नाही. मात्र 20 पैकी 19 जरी सदस्य असले तरी त्यांचे 19च्या सदस्यांचे जे काही सदस्यत्व आहे तर बी पक्षात गेल्यामुळे रद्द केला जाऊ शकतो. सो अशा प्रकारची तरतूद या 2003च्या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे असतो तर सभापती किंवा अध्यक्षांकडे असतो. लोकसभेच्या बाबतीत आणि विधानसभेच्या बाबतीत सभापती आणि राज्यसभेच्या बाबतीत जे अध्यक्ष असतात. ओके. सो चेअरपर्सन किंवा चेअरमॅन सो त्यांच्याकडे असतो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. कालावधीची मर्यादा आहे का तर कालावधीची अशी विशिष्ट मर्यादा नाही. राज्यघटनेत किती कालावधीत तो निर्णय घ्यावा पक्षांतर बंदीच्या संदर्भात त्याविषयी कुठलाही उल्लेख किंवा कोणताही वेळ मर्यादा देण्यात आलेला नाही. ते एक लक्षात घ्यायचं आहे. किहोतो होलोन केस 1992 मध्ये यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की 10व्या अनुसूची अंतर्गत जे काही अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम नाही तर तो न्यायालयाचा पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये येतो. थोडक्यात ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये येतो. ओके. आता थोडंफार या ठिकाणी शब्द उच्चारण्यामध्ये जड जाऊ शकतो कारण मी याआधी जे काही पॉलिटी वाचलेलं आहे तर ते बेसिकली एम लक्ष्मीकांत यांचं इंग्लिशमध्ये ते बऱ्यापैकी रीड केलेलं आहे. सो त्यामुळे न्यायालयीन पुनर्विलोकन वगैरे जे आहेत तर ते त्यापेक्षा ज्युडिशियल रिव्ह्यू हे लवकर लक्षात येतो. ओके. सो सॉरी फॉर दॅट मॅटर जर तुम्हाला काही मराठी शब्दांच्या उच्चारामध्ये थोडंफार डिफरन्सिएशन आलं तर आय अपोलाइज. ओके. सो आय अपोलोजाईज. सो न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कक्षेत येतो असं कोणत्या खटल्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. सो किहोतो होलोन या केसमध्ये म्हटलं गेलेलं आहे 1992 मध्ये. ओके. सो 10व्या अनुसूची अंतर्गत जो काही निर्णय अध्यक्षांचा असेल सो त्यांचा निर्णय हा अंतिम नाही. सो मॅलिफाईड नेचरमध्ये म्हणजे बेकायदेशीररित्या अध्यक्षांनी निर्णय घेऊन एकंदरीतच निर्णय दिलेला असेल सो त्या निर्णयाला आपण सुप्रीम कोर्टामध्ये काय करू शकतो किंवा हायकोर्टामध्ये काय करू शकतो तर चॅलेंज करू शकतो. सो तेच या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. किहोतो होलोन केस 1992. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. 52वी घटनादुरुस्ती कायदा 1985. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महान्यायवादी यांच्या संदर्भातला हा प्रश्न आपल्याला दिसून येतो आणि त्या संदर्भातला सविस्तर डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. वरीलपैकी कोणते विधान चूक आहेत अशा स्वरूपातला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो चुकीचे विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. ओके. सो पाहूयात बरोबर आहे का स्टेटमेंट. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आहे महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे. ओके. सो यापैकी कुठला स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. आता भारताच्या महान्यायवादीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर MC सेटलवाड ज्यांचं नाव आहे पूर्ण नाव जर आपण बघितलं तर मोतीलाल चिमनलाल सेटलवाड. ओके. सो मोतीलाल चिमनलाल सेटलवाड म्हणजेच MC सेटलवाड हे त्या ठिकाणी भारताचे पहिले महान्यायवादी होते. ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके. फर्स्ट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. कार्यकाळ जर आपण बघितलं तर 28 जानेवारी 1950 ते 1 मार्च 1963 असा त्यांचा कार्यकाळ होता. ते स्वतंत्र भारताचे पहिले आणि सर्वात जास्त काळ असणारे महान्यायवादी ठरलेले होते. सो 13 वर्ष त्यांनी सेवा बजावलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यासोबतच ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आयोगाचे अध्यक्ष देखील होते. ओके. सो असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वतंत्र भारताचा कायदा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर पहिल्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहिल्या कायदा आयोगाचे अध्यक्ष तर ते MC सेटलवाड. सध्याचे महान्यायवादी कोण आहे तर R व्यंकटरमणी. सो R व्यंकटरमणी हे सध्याचे महान्यायवादी आहेत 16वे महान्यायवादी. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. सो या विधानांवरून एकंदरीतच जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे असं आपल्या लक्षात येतो. सो स्टेटमेंट असणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो म्हणजेच पर्याय रद्द करू शकतो कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 1, 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये परत हे आहे त्याच्यामुळे
तीनही पर्याय आपण काय करू शकतो तर एलिमिनेट, आणि आपल्याकडे एकमेव पर्याय शिल्लक आहे, दॅट इज ओनली सी. ओके, सो म्हणजेच फक्त क पर्याय क्रमांक 3. सो फक्त क पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. म्हणजेच काय तर बाय डिफॉल्ट दुसरं जे स्टेटमेंट आहे, महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे, तर ते काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता विधान क का चुकीचं आहे, तर याच्यामध्ये दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो का, तर यास ऑफकोर्स होतो. तिथे बोलू शकतो का, तर बोलू शकतो. संसदीय समित्या ज्या आहेत तर त्या समित्यांमध्ये देखील यांचा पार्टिसिपेशन असतो, ते सहभागी होतात. मात्र त्या ठिकाणी सभागृहामध्ये किंवा संसदीय समित्यांचं जे काही मत जे घेतले जातं किंवा विचार घेतला जातो, तर त्यामध्ये मत नोंदवण्याचा किंवा मत देण्याचा अधिकार असतो का, तर मत देण्याचा अधिकार नसतो, कारण ते संसदेचे सभासद नसतात. त्याच्यामुळे हे जे क जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ओके, आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो ओनली क म्हणजे फक्त क पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता त्यांच्या संदर्भातला इन्फोग्राफ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो इन डिटेल आपण बघूयात. सो दिस वन इन्फोग्राफ which help you to all question which requires for your combined exam. ओके, भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कलम 76, ओके, आर्टिकल 76 मध्ये भाग 5, ओके, भाग 5 आणि प्रकरण 2 मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. घटनात्मक तरतूद जर आपण बघितलं तर कलम 76 भारताचे महान्यायवादी त्यांच्या संदर्भातला नियुक्ती, कार्य व अधिकार या संदर्भातला जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते कलम 76 मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 88 जर आपण बघितलं तर महान्यायवादीला संसदेत बोलण्याचा, कामकाजात सहभागी होण्याचा, तसेच मतदानाचा हक्क देण्यात येतो का, तर नाही, मतदानाचा हक्क देण्यात येत नाही. बोलण्याचा, संसदेत सहभागी होण्याचा, कामकाजात हस्तक्षेप करण्याचा, कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा अधिकार नाही. त्याच्यामुळे तेच आपण जे स्टेटमेंट बघितलं या ठिकाणी प्रश्नात जे दिलेलं होतं, तर त्याच्यामध्ये मत देण्याचा अधिकार देण्यात आलेला होता, दॅट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके, सो या ठिकाणी मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही. त्यानंतर 105 कलमामध्ये काय, तर संसद सदस्यांप्रमाणे महान्यायवाद्यांना देखील काही विशेषाधिकार किंवा संरक्षण उपलब्ध देण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. आता नियुक्ती, पात्रता व वेतनच्या संदर्भात जर आपण बघितलं तर नियुक्ती कोण करत असतो, नियुक्ती राष्ट्रपती करीत असतात. पात्रता जर आपण बघितलं तर पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सो महान्यायवादी म्हणून निवडून येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी जी काही पात्रता सांगितलं गेलेलं आहे, सो त्या पात्रतेप्रमाणेच एकंदरीतच महान्यायवादीसाठी जी काही पात्रता आहे तर ती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये भारताचा नागरिक असावा, त्यानंतर किमान 5 वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असायला पाहिजे, किंवा किमान 10 वर्षे एकंदरीतच उच्च न्यायालयात काय तर वकील म्हणून काम केलेलं असायला पाहिजे, किंवा राष्ट्रपतींच्या मतानुसार ते प्रख्यात न्यायतज्ञ किंवा कायदेतज्ञ असायला पाहिजे. थोडक्यात पहिली गोष्ट म्हणजे तो भारताचा नागरिक असायला पाहिजे, आणि किमान 5 वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेलं असायला पाहिजे, किंवा किमान 10 वर्षे उच्च न्यायालयात वकील म्हणून असायला पाहिजे, आणि राष्ट्रपतींच्या मते काय तर प्रख्यात न्यायतज्ञ असायला पाहिजे. ओके, सो जी काही पात्रता दिलेली आहे तर त्यावर आहे एकंदरीत स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. वेतन व भत्ते जर आपण बघितलं तर वेतनाच्या संदर्भात संविधानात विशिष्ट वेतनाची तरतूद नाही. वेतन व मानधन तसेच भत्ते ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे देण्यात आलेला आहे. तर ते एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, कार्यकाळाविषयी काही उल्लेख आहे का, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये निश्चित कार्यकाल दिलेला नाही. ओके, सो महान्यायवाद्यांचा कार्यकाळ राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार असतो. राष्ट्रपती कोणत्याही वेळी त्यांना पदावरून काय करू शकतो तर दूर करू शकतात. ओके, साधारणतः सरकार बदलल्यास महान्यायवादी आपला जो पदाचा राजीनामा देत असतो. ओके, आता त्यांचा कर्तव्य आणि जबाबदाऱ्याविषयी बघूयात. भारताचा जो काही महान्यायवादी असतो तो देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून काम करत असतो. दॅट इज ही इज अ हायेस्ट लॉ ऑफिसर. ही ॲक्ट ॲज अ हायेस्ट लॉ ऑफिसर इन द सेंटर. ओके, सो ही प्रेझेंट्स इन द कोर्ट्स इन ऑल ओव्हर द कंट्रीज. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. भारताचा महान्यायवादी हा देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. तो भारत सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार असतो. राष्ट्रपतींनी विचारलेल्या कायदेशीर प्रश्नांवर तो सल्ला देत असतो. भारत सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामार्फत प्रतिनिधित्व करीत असतो. त्याचप्रमाणे कलम 143 अंतर्गत जे काही राष्ट्रपतींनी एक ॲडवायझरी ओपिनियन मागितलेलं असेल सर्वोच्च न्यायालयाकडे, सो त्या सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपतींनी कोणत्या
बाबीत प्रश्न विचारलेला आहे किंवा मत विचारात घेण्यास सांगितलेलं आहे. सो ते सर्वोच्च न्यायालयाला कळवण्याचे काम या महान्यायवादीच्या माध्यमातून अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाच्या माध्यमातून केलं जात आहे. ओके. कायद्याचे मसुदे तयार करण्यास किंवा कायदेशीर चौकटीचे पुनरावलोकन करण्यास देखील मदत करत असतो. सो दॅट इज त्याची ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. आता त्याचे काही अधिकार व विशेषाधिकार आहेत, ज्याच्यामध्ये महान्यायवाद्याला भारतातील सर्व न्यायालयामध्ये सरकारी वकील किंवा सरकारी कर्तव्य बजावताना हजर राहण्याचा अधिकार आहे. सरकारी कर्तव्य. ओके. सो सरकारी कर्तव्य बजावताना एकंदरीतच सर्व न्यायालयामध्ये इन ऑल ओव्हर द इंडिया, ओके, जे काही कोर्ट्स आहेत आपल्या भारतामध्ये, मग ते उच्च न्यायालय आहे किंवा इतर ठिकाणी जिल्हा न्यायालय असेल, सो या ठिकाणी केंद्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून हजर राहण्याचा अधिकार आहे. संसदेत दोन्ही सभागृहात तसेच संयुक्त अधिवेशनाच्या वेळेस आणि त्याचप्रमाणे समित्यांच्या कामकाजात बोलण्याचा, सहभागी होण्याचा अधिकार आहे. मात्र मतदानाचा अधिकार आहे का, तर मतदानाचा अधिकार नाही. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. त्याला संसद सदस्यांप्रमाणे विशेष अधिकार, संरक्षण देखील मिळतात. महान्यायवादी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे तो खाजगी प्रॅक्टिस देखील करू शकतो. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके. मर्यादा देखील काही मर्यादा देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये हा पूर्णवेळ सरकारी नोकर असतो का, तर तो पूर्णवेळ सरकारी नोकर नसतो. त्यामुळे त्याला खाजगी वकिलीपासून परावृत्त करता येत नाही. ओके. तो खाजगी वकिली करू शकतो. मात्र कोणते विषय किंवा कोणत्या प्रसंगी तो खाजगी वकिली करू शकत नाही, तर असे काही प्रसंग येऊ शकतात जिथे केंद्र सरकारविरुद्ध जे काही खटले आहेत, तर ते खटले जर न्यायालयामध्ये आलेले असेल, तर त्याच्या विरोधामध्ये एकंदरीतच केंद्र सरकारच्या विरोधात खटले हाताळण्याचा अधिकार त्याच्याकडे नसतो. सो केंद्र सरकारच्या विरोधातील खटले तो हाताळू शकत नाही. ओके. त्यासोबतच सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही कंपनीत किंवा कॉर्पोरेशनमध्ये संचालक पद तो स्वीकारू शकत नाही. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. विना परवानगी कंपनीत किंवा कॉर्पोरेशनच्या संचालक पद तो स्वीकारू शकत नाही. फौजदारी प्रकरणात सरकारच्या विरोधात व्यक्तींची बाजू मांडू शकत नाही. ओके. सो सरकारच्या विरोधामध्ये फौजदारी प्रकरणाच्या अनुषंगाने तो बाजू मांडू शकत नाही. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. सो अशी काही मर्यादा व निर्बंध घालण्यात आलेले आहे. सो इट्स ऑल अबाउट भारताचे महान्यायवादी. इतकं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर यावरचा प्रश्न बऱ्यापैकी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहिले कोण होते, तर MC सेटलवाड, आणि सध्या कोण आहे, तर R व्यंकटरमणी. ओके. सो इट्स ऑल अबाउट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. त्यानंतर अनुच्छेदाच्या संदर्भात दरवर्षी साधारणतः 2 ते 3 प्रश्न आपल्याला कलमांवर आधारित प्रश्न विचारला जातो. मग ते कंबाईन गट ब असो, गट क असो, किंवा इव्हन राज्यसेवा पूर्व परीक्षा असो. ओके. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी एक प्रश्न कलमाच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे? ओके. 325, 320, 318 की 315? आता UPSC आणि MPSC, ओके, सो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग, आणि राज्यांच्या बाबतीत राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच आपण MPSCचा विचार केला तर, सो यांच्या संदर्भातले जी तरतूद आहे, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या कलमांतर्गत कोणत्या भागामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, तर भाग 14 मधील कलम 308 ते 323 या कलमामध्ये एकंदरीतच कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स करून एकंदरीतच केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाचे एकंदरीतच तरतूद करण्यात आलेले आहे. 308 ते 314 या दरम्यान लोकसेवक जे आहेत, तर त्या लोकसेवकाच्या अनुषंगाने काही प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे, आणि 315 ते 323 या दरम्यान एकंदरीतच जे काही लोकसेवा आयोग आहे, सो लोकसेवा आयोगाच्या संदर्भात काही प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. सो 315च्या संदर्भात जर आपण बघितलं तर 315च्या अनुषंगाने या ठिकाणी जे दिलं गेलेलं आहे, सो त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, केंद्र आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोगाची स्थापना करणे. आणि आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे, केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येतो? सो दॅट इज कलम 315, अनुच्छेद 315. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यासोबतच 316 लक्षात ठेवायचं आहे, त्यांची नियुक्ती, सदस्यांची नियुक्ती असेल, कार्यकाळ असेल, सो त्या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला आहे. UPSCच्या बाबतीत अध्यक्षांची निवड कोण करत असतो? राष्ट्रपती करत असतो. आणि MPSCच्या बाबतीत राज्यपाल. ओके. कलम 317मध्ये सदस्यांना तसेच अध्यक्षांना दूर करण्यासंदर्भात आहे. सो या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, 317 अंतर्गत जे काही सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत, सो त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जे आहे केंद्रामध्ये, म्हणजे UPSCमध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्षांना दूर कोण करेल, तर राष्ट्रपती करेल, किंवा सदस्यांना राष्ट्रपती दूर केलं जाईल. ओके. विथ द हेल्प ऑफ सुप्रीम कोर्टाची जी काही चौकशी समिती नेमण्यात येईल, काही भ्रष्टाचार वगैरे केलेला आहे का, त्यानंतरच. आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत देखील
अध्यक्ष किंवा सदस्य जे असतील तर त्यांना पदावरून दूर कोण करेल, तर ते राष्ट्रपती करतील, ना की राज्यपाल. नियुक्ती जरी राज्यपाल करत असले तरी त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींकडे आहे. आणि त्या संदर्भातला जो काही चौकशी कोण करेल, तर उच्च न्यायालय चौकशी केल्याच्या नंतर तसा अहवाल राष्ट्रपतींकडे दिल्यानंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. ओके. 320 मध्ये ज्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे 320 लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्याविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 325 जे देण्यात आलेलं आहे, 325च्या संदर्भात जर आपण बघितलं तर भारताचे निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 15 ओके. एकंदरीत भाग 15 मध्ये कलम 324 ते 329 या कलमांतर्गत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कलम 324 मध्ये निवडणुकांचे अधीक्षक नियंत्रण निवडणूक आयोगाकडे असेल. सो थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाची रचना, त्याचे अध्यक्ष कोण असतील, त्या संदर्भात आयोगाचे काम काय असेल, निर्देशन करणे, नियंत्रण करणे. सो हे जे काही अधिकार आहेत तर त्या निवडणूक आयोगाकडे असेल. सो 324 मध्ये देण्यात आलेलं आहे. 325 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीत समाविष्ट करण्यास अपात्र ठरवणे हे जी काही तरतूद आहे तर ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कलम 325 या अंतर्गत. थोडक्यात कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, जात किंवा लिंग या आधारावर व्यक्तींना एकंदरीतच मतदार यादीपासून वंचित करण्यास येणार नाही ही खात्री या कलम 325 मध्ये करण्यात आलेली आहे. सो ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर 326 मध्ये लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका विशेषतः प्रौढ मतदानाच्या आधारावर होणे हे या संदर्भातली तरतूद करण्यात आलेली आहे. सो ॲडल्ट सफरेजच्या पद्धतीवर आधारित एकंदरीतच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येईल. आणि त्या संदर्भातला अधिकार जो आहे तर तो संसदेकडे देण्यात आलेला आहे की यावर कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असेल. आणि त्यानुसार रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950 आणि 1951 हे जे काही 2 कायदे आहेत तर निवडणुकीच्या रचना, त्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने असेल, निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जाईल, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय असेल इत्यादी प्रकारचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा त्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी जो काही अधिकार आपल्याला या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, त्याला लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि 1951 म्हटलं जातं. सो त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. जे काही ॲडल्ट सफरेजच्या संदर्भात, प्रौढ मतदानाच्या संदर्भात 21 वरून 18 वर्षे करण्यात आलेले आहे. सो 61वी घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1988 मध्ये ओके, जे 1989 पासून लागू झालेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो पर्याय क्रमांक 4 315 मध्ये केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? ओके. सो कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? अनुच्छेद 75, अनुच्छेद 74, अनुच्छेद 73, अनुच्छेद 76. आता जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये संघराज्य म्हणजेच द युनियन यामधील प्रकरण 2 अंतर्गत जे काही कार्यकारिणी देण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये पंतप्रधान, दॅट इज प्राईम मिनिस्टर, आणि केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजेच काय तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सो त्यांच्या संदर्भातले जे काही आर्टिकल आहे तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्री परिषद असेल ही तरतूद एकंदरीतच कलम 74 मध्ये देण्यात आलेली आहे. सो कलम 74 ओके. सो कलम 74 मध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल आणि नेतृत्व कोण करेल? पंतप्रधान करेल. कलम 75(1) मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर पंतप्रधानांची नेमणूक ओके. सो पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे, मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कोणाद्वारे तर राष्ट्रपतींद्वारे केली जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच एखाद्या मंत्र्याला पदावरून दूर करण्यासंदर्भातला देखील अधिकार या 75 अंतर्गत देण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो कलम 75 मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जे सध्या धर्मेंद्र प्रधान यांचा जे राजीनामा मागण्यात आलेलं होतं सो त्यांना पदावरून दूर करण्यासंदर्भातला जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना आहे आणि तशा प्रकारची शिफारस पंतप्रधानांनी केलेली असायला पाहिजे. ओके. सो तेव्हाच ते आपण पदावरून एखाद्या मंत्र्याला हटवू शकतो. सो ते देखील कलम 75 मध्ये आहे. त्यानंतर कलम 75(a) मध्ये काय देण्यात आलेलं आहे? सो कलम 75(a) मध्ये मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. ओके. सो ही 91 घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलेली आहे. सो कलम 75(a)
1A. ओके, सो कलम 75(1)A यामध्ये ते देण्यात आलेलं आहे. सो 2003 मधील घटनादुरुस्तीनुसार याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर कलम 75 अंडर क्लॉज 2 मध्ये मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला उत्तरदायी असतील. सो लक्षात ठेवायचं आहे, वैयक्तिकरित्या कोणाला उत्तरदायी असतील तर राष्ट्रपतींना उत्तरदायी असतील, या ठिकाणी पंतप्रधानांना नाही. ओके, सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण राष्ट्रपतींना उत्तरदायी असतील हे या ठिकाणी प्रोव्हिजन लक्षात ठेवायचं आहे. आणि कलम 75 अंडर क्लॉज 3 मध्ये किंवा उपकलम 3 मध्ये मंत्री परिषद सामुदायिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असतील. वैयक्तिकरित्या जरी राष्ट्रपतींना उत्तरदायी असतील तरी सामूहिकरित्या ते कोणाला उत्तरदायी असतील तर एकंदरीतच लोकसभेला उत्तरदायी असतील. आणि तेच या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलं गेलेलं आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असतील. कलम 75, 74, 73, 76. कोणत्या तरतुदीनुसार तर कलम 75 नुसार. कलम 76 मध्ये काय देण्यात आलेलं आहे सांगा बरं, आताच आपण बघितलेलं आहे. ओके, सो कलम 75 मध्ये ते देण्यात आलेलं आहे की मंत्री परिषद या ठिकाणी लोकसभेला उत्तरदायी असेल सामूहिकरित्या. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर कलम 77 मध्ये काय देण्यात आलेलं आहे. सो कलम 77 मध्ये जर आपण बघितलं तर भारत सरकारचे सर्व काम राष्ट्रपतींच्या नावाने चालेल. सो रूल्स ऑफ बिझनेस हे राष्ट्रपतींच्या नावाने चालेल. त्यानंतर हे जे काही आर्टिकल आहे कलम 78. ओके, सो आर्टिकल 78. सो ते लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये राष्ट्रपतींना माहिती पुरवणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य असेल. राष्ट्रपतींना माहिती पुरवणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य असेल. कोणत्या कलमांतर्गत देण्यात आलेलं आहे. सो दॅट इज आर्टिकल 78. ओके, सो 78 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच कलम 88 मध्ये मंत्र्यांना कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. ओके, पण मतदान केवळ स्वतःच्या सभागृहात करू शकतात. आता या ठिकाणी 88 मध्ये जे काही कलम 88 मध्ये जे दिलं गेलेलं आहे ज्यामध्ये लोकसभेचा सदस्य असणारा जर व्यक्ती असेल किंवा खासदार असेल आणि तो मंत्री झालेला असेल तर तो राज्यसभेमध्ये बोलू शकतो का, तर हेच बोलू शकतो. राज्यसभेच्या बैठकीत तो उपस्थित राहू शकतो, बोलू शकतो, आपले मत मांडू शकतो. मात्र त्यांना राज्यसभेच्या एकंदरीतच ज्यावेळेस एखाद्या विधेयकाच्या संदर्भात नियम तयार करण्याच्या संदर्भात किंवा कायदा निर्मितीच्या संदर्भात मत देण्याचा अधिकार जो आहे तर तो त्या राज्यसभेमध्ये असणार नाही, तर तो केवळ तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे तर त्याच सभागृहामध्ये त्याला मत देण्याचा अधिकार असेल. ते एक लक्षात ठेवायचं आहे. अदरवाईज जर असं असतं की लोकसभेचा जो सदस्य आहे तर त्या सदस्याला राज्यसभेच्या याच्यामध्ये बैठकीमध्ये पार्टिसिपेट करण्याचा आणि त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असतं. तर तो व्यक्ती लोकसभेचा सदस्य आहे तर लोकसभेमध्ये जेव्हा एखादा विधेयक चर्चेसाठी आलेला आहे तर त्या ठिकाणी त्या विधेयकावर जेव्हा मतदान घेण्यात आलेलं आहे सो त्यावेळेस देखील त्याने मतदान केलेलं असतं आणि राज्यसभेमध्ये परत तो चर्चेसाठी येणार आहे. सो त्या चर्चेनंतर त्यावर जर मतदान घेतलं जाईल सो त्यावेळेस देखील तो मतदान करू शकतो. सो ते टाळण्यासाठी म्हणून कलम 88 मध्ये एखादा व्यक्ती ज्या सभागृहाचा सदस्य आहे, एखादा मंत्री ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्या सभागृहामध्ये मतदान करू शकतो. पार्टिसिपेट मात्र दोन्ही सभागृहामध्ये करू शकतो. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे या कलम 88 मध्ये. ओके, सो कलम 88च्या अनुषंगाने हे लक्षात ठेवायचं आहे. सो या ठिकाणी अनुच्छेद 75 मध्ये हे देण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता आपण जे काही PYQ सिरीज हे चालवतो आहोत ज्याच्यामध्ये आपण इन डिटेल घेत आहोत. सो ते ॲपवर तुम्हाला कर्मशिला नावाचं जे काही ॲप आहे सो त्यामध्ये आपण जे काही सिरीज आहे हिस्ट्री वगैरे किंवा जे 2018 ते 2025 या दरम्यान झालेल्या कंबाईन गट पूर्व परीक्षेतील प्रश्न जे आहेत ते आपण या पद्धतीने म्हणजे आता जे काही विश्लेषण आपण केलेलं आहे त्या पद्धतीने आपण विश्लेषण करत आहोत. याच्यामध्ये मॅथ आणि रिजनिंग वगळता मॅथ रिजनिंग आणि चालू घडामोडीचे प्रश्न वगळता इतर जे काही कोर 5 सब्जेक्ट आहेत सो 5 सब्जेक्टचे एकंदरीतच विश्लेषण आपण घेऊन आलेलो आहोत. ओके, सो माइंड मॅप्स असेल, चार्ट्स असेल, इन्फोग्राफ असेल सो त्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे चर्चा किंवा विश्लेषण घेत आहोत. ओके, सो काही अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पर्सनली मला आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट.